नामात दाटला मायेचा पाझर, नामात दाटला मायेचा पाझर, बापाचा धार सखा विठ्ठल, बापाचा धार सखा विठ्ठल. गाईस पंगती बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथं अगोदर बायकांची बसलेली, जेंट्स सगळे बसलेले आहेत. सो आम्हाला अजून बसायचे. नामात दाटला मायेचा पाझर, नामात दाटला. आपण घालून एकतरी कार की पालखी पशी या व्लॉगमध्ये तुझी सूनबाई रेकॉर्डिंग करणार आहे सगळं. मी निघालो आता कामावरती. घेतली ना, चांगलं झालं. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि माझ्या आवडीने आज माझ्यासाठी ठेवला आहे कॅमेरा ठेवण्याचं रिझन फक्तच आमची इथं आज दिंडी आली. सो दिंडीचं शूट करण्यासाठी ठेवला आहे त्यांनी. सो मी दाखवीनच तुम्हाला सगळं पुढं. आमच्या इथं आली आज दिंडी आणि दिंडी आली. सो मी आणि आहे तिथून बाईत आम्ही दोघी जणी चाललोय. तर दाखवते दिंडीमध्ये. आता बसत आहे जेवायला पंगत. तर सगळे उठलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता पहिल्या बायका बसवणार आहेत. सो आम्ही पण बसतो जेवायला, मग भेटतो तुमच्याशी. काहीच प्रसादाचं इथं सगळं चाललंय, इथं सगळी तयारी करत आहेत. इथं तुम्ही बघू शकता, इथं असं चाललंय सगळं मागं चाललंय. आणि इथून तिथं सगळ्यांना जेवायसाठी जातो. सो आम्हाला अजून बसायचे. गाईस मी आणि आई माघारी आलोय, कारण तिथं अजून गर्दीचं आहे खूप. सो त्यामुळे पण आम्ही तिथं बसलेलो ना, तर त्यांनी एक वाक्य वापरलं की ह्या सगळ्या जगात दुःखी तोच ज्याला दुसऱ्याचं सुख कधीच खपत नाही. म्हणजे त्याला आवडतच नाही की त्यानं पुढे जावं, हे करावं. पण ती काय माणसं पण तशी नसतात. त्यांचं बरोबर होतं का नाही वाक्य, त्यांचं बरोबर. कारण सुखी तोच आहे ज्याला दुसऱ्याचं बी चांगलं झालं तरी होतं. दुःखी सगळ्यात तो ज्याला अजिबात आवडत नाही की एखाद्यानं पुढे जावं आणि त्याला जाऊन देऊ नाही, तो माणूस सगळ्यात दुःखी आहे, असं त्या महाराजांनी वाक्य वापरलेलं आहे. गाईस अशा आज्यांना जर कुठं जर वारी त्यांची थांबली ना की ते अशी कपडे वगैरे सगळे धुतात आणि वाळवून नेतात, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी ती घालायला हवी म्हणून. सगळी टोटल आमच्या इकडे साडी आहेत, सगळे वारकऱ्यांचीच कपडे आहेत. दरवेळेस येतात. सो ती धुतात पण आमच्या इथं. कसं मला ना कधी कधी त्यांचंही वाटतं, बाबा ती एवढ्या दिवस जातात वारीला आणि करतात चालतात, पण त्यांचं एवढं वय झालंय तरी, आणि आपण एक असतो की जात नाही. काय सगळे टेन्शन फ्री माणसं म्हणजे, कारण जे देवाच्या ह्याच्यात गुंततात ना ते खरंच टेन्शन फ्री असतात आणि ते देवाच्या ह्याच्यातच गुंतावं सगळ्यांनी. ह्याच्यातला आनंदच लय वेगळा.
त्याच्यात आपण मग्न होऊन जातो एकदम. आपल्याला कशाची चिंता कशाचीच काही नसतं, फक्त देवाचं ध्यान असतं. पंढरीला